नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. गारांचा पाऊस चालू आहे खूप. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 8 वाजले मित्रांनो. उठलोय मी सकाळी, आवरून वगैरे झाले. बाकीची गँग सगळी आवरत आहे. माझं नितीन शेठचं, पप्पूचं वगैरे आवडून झाले. कुंदन शेठ वगैरे राहिले. 9 वाजेच्या आत रूम सोडणार आहे आम्ही, कारण की सकाळी सकाळी मग रोडला जास्त गर्दी नसती. जर 11-12 वाजले तर मग ट्रॅफिक जाम लागते. कारण की काल आम्ही ऋषिकेशला गेलतो तर तिथं भरपूर जाम होतं. त्याच्यामुळं जेवढं लवकर होईल तेवढं लवकर निघायचं. रूममध्येच आहे, रूमच्या गॅलरीत थांबलो मस्तपैकी आणि व्हिडिओ काढत आहे. आजपासून जरा तुम्हाला चांगले ब्लॉग बघायला भेटतील, कारण की सगळं पहाडी एरिया आहे. त्यामुळं सगळं बर्फ वगैरे चालू आहे. म्हणतात केदारनाथला तर बर्फ वगैरे पडत होता. पाऊस पण चालू आहे. काल आम्ही यूट्यूबला व्हिडिओ बघत होतो तर केदारनाथ वगैरेला बर्फ पडत आहे चांगला. पाऊस पण चालू आहे. पहिले आम्हाला यमुनोत्रीला जायचं, नंतर गंगोत्री आहे, नंतर त्याच्यानंतर केदारनाथ आणि नंतर लास्टला बद्रीनाथ. तर आज निघणार आहे. आता बघूया, थोडा वेळ 9 वाजेपर्यंत निघून जाऊ आणि मजा येणार आता इथून पुढच्या सगळ्या ब्लॉगला. कारण की घाट सेक्शन वगैरे तुम्हाला डोंगराचे बर्फ पडलेला वगैरे सगळं बघायला भेटणार आहे. तर निघूयात मित्रांनो, आणि आजपासून चांगले ब्लॉग येतील ही अपेक्षा ठेवतो. सकाळचे 8:45 वाजलेत मित्रांनो. आलो आता रूमच्या खाली आलो. मी आणि पिलंच आवरून सगळ्यात पहिलं बघा खाली आलो. आता निघायचं आहे. मागं आपली गाडी पण दिसते. बिल राहिलं, फक्त बिल पेड करायचं आहे. बाकीची गँग येते आता. इथून निघालो तर पुढं कुठं तरी नाश्ता करूयात आणि नंतर प्रवास चालू. परत तिथं पास चेकिंग वगैरे होतं, तिथं जरा वेळ जाईल बहुतेक असा अंदाज आहे. कारण की केदारनाथला खूपच गर्दी वाढलेली आहे म्हणून यूट्यूबला वगैरे सांगत आहे. त्याच्यामुळं बघूयात, निघूयात आणि तिथं गेल्याशिवाय काय कळणार नाही नेमकं काय आहे आणि काय नाही. बघूयात मित्रांनो, जाऊयात मित्रांनो. गंगोत्रीच्या घाटात आलोय आता. नाश्त्यासाठी थांबलो. इथं गाव आहेत छोटे छोटे. नरेंद्रनगर म्हणून हे गाव आहे. इथं थांबलो, नाश्ता करण्यासाठी थांबलोय. आपले पोरं बघा, इथं सगळी गँग आहे. गाडी आहे इथं आपली. इथं नाश्त्याला थांबलोय. कुंदन शेठ चाललेत बघा. मॅगी खातोय. सौरभ जोशीच्या ब्लॉग मध्ये असतं बघा स्पॉट असा, तशी जागे थांबलो. घाट आहे, मोठा घाट आहे. इथं खाली दरी आहे सगळी. डोंगर बघा वरती. भोकेले गँग बसलेच नाश्ता करायला. मॅगी खाते आम्ही सगळेजण. 3 शेट ऑमलेट खाणार आहे. पिरायला भूक लागली त्यामुळे त्याला काही इंटरेस्ट नाही व्हिडिओ मध्ये. बघाना पण तो इथं आता बघा. आता बघतो एक ऑमलेट बनवणार आहे ना. यमुनोत्रीच्या रस्त्याला गाडी बघा धडकली आहे आणि त्याच्यावरती डोंगर कोसळलाय. ठीक आहे सांगू शकतो.
मार होय बरोबर बघूया घ्या हा सांगतो यातला मी मित्रांनो सीन बघा कसला मस्त आहे. नदी आहे, अजून कळलं नाही कुठली नदी वगैरे, पण गंगोत्री नाही तर यमुनोत्री असेल. सगळा डोंगर आहे बघा. एवढा भारी स्पॉट आहे ना, हे असं सांगून काढणार नाही, प्रत्यक्षात इथं यायला लागल. जरा वातावरण क्लिअर नाही त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित येत नाही. निसर्गाची कमाल आहे ही जागा. म्हणजे हायवे या साईडने जायचं. पुढे एक ब्रिज आहे बघा, असा दिसत नाही क्लिअर याच्यात. एक गाव आहेत छोटे छोटे, इथं दिसतात गाव खूप आहे. या डोंगरावर वगैरे सगळे गावच वसलेले आहेत. फोटो सेशन चाललंय. जेवणासाठी थांबलोय मित्रांनो. बघा स्पॉट, सगळे डोंगरच डोंगर. जिथे बघाल तिथं डोंगर. आणि त्या डोंगरावर पण घर आहेत असे. हे बघा, अजून वरती पण आहे. खाली एकदम खूप दरी आहे. व्हिडिओ जास्त असं वाटणार नाही. छोटे छोटे रस्ते पण आहेत तिथं, एकदम इथं दिसतात बघा. रोडच्या बाजूलाच आहे. इथे एक बारकच छोटस हॉटेल आहे. या साईडला बघा अजून डोंगरावर घर. अपेक्षा नाही करत तिथं तेवढे घर आहेत. या साईडला सगळा डोंगर आहे, दरीच आहेत. या हॉटेलवर जेवायला थांबलेत गँग सगळे. उशीर झाला जेवायला. बसलो. हे बघा बसले सगळे जेवणासाठी. ऑर्डर देते आत्ता, ऑर्डर आधी नाही अजून. पराठा सांगितले जेवणासाठी. पिला मॅगी खातोय आम्ही सगळ्यांनी. परत एकदा पराठा सांगितलाय. आलाय पराठा. दही आहे, दही पराठा एकदम ओके. गारांचा पाऊस चालू आहे. गारा तो काचावर गारा बघा कशा फुटतायत.
मित्रांनो, रात्रीचे 9:15 वाजलेत. जेवणासाठी आलोय वरती. यमुनोत्रीपासून एक 45 किलोमीटर अगोदरच आम्ही हॉटेल घेतलेले, कारण की पुढं असं सांगण्यात येत होतं की पाऊस वगैरे खूप जोरात चालू आहे त्या साईडला. त्यामुळं ट्रॅफिक थांबवली होती. एक तासभर पहिलेच आम्हाला अगोदर थांबवलं होतं. तिथून निघालो पुढं आणि लगेच 2-3 किलोमीटर पुढं आल्यानंतर एक हॉटेल भेटलं. मग तिथंच थांबलोय आता सगळेजण. हॉटेलमध्ये ग्राउंड रूम आहे आमची. 2 फ्लोअर खाली उतरायला लागतं, त्याच्यानंतर आमची रूम चालू होती. तिथं रूम आहे. सकाळी 4-5 वाजता मी पाठी निघणार आहे, कारण की उद्या रविवार असल्यामुळं गर्दी खूप असणार असं सांगत आहे. आणि पाऊस चालू आहे सगळ्यात. तर बहुतेक सगळा प्रवास पावसातच आता करायला लागणार आहे. आणि 5 किलोमीटर आम्हाला चालत जायला लागणार आहे. कालचं म्हणजे दिवसाचं रनिंग आमचं 10 किलोमीटर होईल. 5 किलोमीटर जायला आणि 5 किलोमीटर यायला. त्यामुळं आता सकाळी लवकरच निघायला लागणार. आता जेवण करायला आलोय. व्हेज थाली सांगितले सगळ्यांनी. थाली खायचं आणि जेवण करून लवकर झोपायचं आणि लगेच निघायचं. 4-5 वाजेपर्यंत निघूयात सकाळी. सगळी गँग हाय इथं. नितीन शेटे आहेत ते पलीकडं बसलेले आहेत. मी पप्पू इथं बसले. एक बस आली टुरिस्टची, त्याच्यामुळे गर्दी आहे इथं. तर जेवण करून घेऊयात मित्रांनो पहिले. रात्रीचे 10:30 वाजलेत. जेवण वगैरे करून आम्ही आलोय आता रूम मध्ये. झोपते लवकर, कारण की सकाळी 4 वाजता उठायचं आणि निघायचं. त्यामुळं लवकर जेवण केलं आणि लवकर झोपण्याचा प्रोग्राम आता हे केला. मॅच चालू आहे CSK आणि RCB, पण मॅच बघणार नाही, कारण की मॅच बघत बसलो तर खूप उशीर येईल. सकाळी निघायचं कारण की. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.